म्हापसा पोटनिवडणुकीसाठी गोवा सुरक्षा मंचतर्फे नंदन सावंत यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी केली। गोवा सुरक्षा मंच हा केडर आधारित राजकीय पक्ष असल्यानं कोणत्याही पद्धतीची वैचारिक तडजोड पक्ष करणार नसल्याचं वेलिंगकर यावेळी म्हणाले। हे कॅन्डिडेट्स ठरयत असताना आमचो क्रायटेरिया जो आसा उमेदवार ठरोवपाचो तो ज्याच्या कडेन पैसे आसा लोकांक वाटपाक टाकयो दिवपाक यात्रा शिर्डीच्यो आनी खंयच्यो काडपाक फुकट टुर्नामेंट घडोवन हाडपाक मोटरसायकलवाल्यांक पैसे दिवन तांच्यो रॅली काडपाक अशा प्रकारचे कार्यक्रम करपाक पैसे लागतात भरपूर। ते उधळपाक पैसे ज्याच्या कडेन पैसे असता अशा धनीक लोक हांकांच कॅन्डिडेचर दुर्दैवान मेळूंक शकता अशी वायट परिस्थिती राजकारण्यांनी हाडल्या आणि समाजाक सुद्धा तांणी लाचारीचे एक संवय लायिल्ली आसा। म्हणजे समाज सुद्धा ताजे कडेन वता आणि तांणी पयशांनी कितें कितें तांचेर वर्षाव केल्या शिवाय निवडून तांकां येतलो अशें तांकां उमेदवारांक खात्री नासता आणि जनता भायर सरना मतदानाक अशा प्रकारचो हें आसा। पण अशेंच आसा अशें ना। प्रामाणीक मतदार स्वाभिमानी मतदार पैसे घेनासतना मतदान करणारे मतदार हे गोंयांत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आसात। सायलंट वोटर्स असतात हे एक मोठी भूमिका बजावंक शकतात अशें आमकां दिसता। त्या पार्श्वभूमीचेर आमी ठरयिल्लें आसा की आमी अशा प्रकारचे म्हणजे आमचो हो जो आसा कॅन्डिडेट हो नेसेसरिली पयशेवालो आसतलो अशें न्हय। चुकून एखादो आमचो बरो कॅन्डिडेट जर आसलो खंय मेळ्ळो आनी तो आमचे बरोबर उबो आसा आनी ताचो वेवसाय बी बरो चल्ला प्रॉब्लेम ना। पण बेसीक नीड आमची अशी की केडराचो आसपाक जाय, तो केडर बेस्ड आसपाक जाय। ताजी विनेबिलिटी हो फॅक्टर आमकां दिसना। कित्याक जुने सगळे आमदार आयज जे विधानसभेन आसा ते जेन्ना पयले फावट इलेक्शनाक उबे जेन्ना रावल्ले तेन्ना विनेबिलिटी हो फॅक्टर तांचे कडेन नाशिल्लो कित्याक दे हॅड नेवर वन द इलेक्शन प्रायर टू इट। आणि त्यामुळे आमी जे आज विचारांच्या आधाराचेर फुडें सरल्या निवडणुको करपाक इलेक्शन लडोवपाक आणि पक्षाची स्थापना करपाक हे जे फुडें सरलेले आसात ते केडर बेस्ड आणि विचार अधिष्ठित पार्टी म्हणजे ती विचारांपासून ढळची ना। प्रिन्सिपल्स आणि तत्वां जी कितें आसा पक्षाची आमची एक फिलॉसॉफी आसा पक्षाची आयडियोलॉजी आसा पक्षाची। अनेक पक्षांनी आता आयडियोलॉजी सोडून दिल्या, काँग्रेसान सोडून दिल्या, बीजेपीन सोडून दिल्या। महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक आयडियोलॉजीच ना जाल्यार दाखोवची तांच्यांनी ह्या पेपराचेर इतल्या गजाली खातीर आमी स्टँड म्हणून। आणि त्यामुळे आज सगळे राजकीय पक्ष जे आसा हे आयडियोलॉजी एकतर तांकां ना किंवा आयडियोलॉजी सोडून ते वागतात अशें आसा। ह्या पार्श्वभूमीचेर आमकां अशें दिसलां की लोकांक आयडियोलॉजिकल हाज्या आधारान लढणारे कॅन्डिडेट जे आसा हाजे आज पोकळी आसा ती पोकळी भरून काडपाचो आमी प्रयत्न करता। भारतीय जनता पार्टी जो आयडियोलॉजिकल बॅकग्राऊंड घेऊन सुरवातीक उबी रावल्ली आणि 4 आमदार 10 आमदार 16 आमदार 21 आमदारांपर्यंत मदत मारली त्या पार्टीन आपली तत्वनिष्ठा सोडली, तत्वनिष्ठा घाण दवरली, निर्लज्ज तडजोडी सत्ता मेळोवपा खातीर केल्यो। काँग्रेस मुक्त भाजपा न्हय काँग्रेस युक्त भाजप ही केली। आता भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट जे आसा हे आता आमदार जे आसा तांच्यापैकी कितले जाण मूळ बीजेपीचे आसा तो जर शोध जर घेतलो जाल्यार तातूंत मूळ बीजेपीचो जो आसा तो 1-2 मनीस जर सोडले जाल्यार बाकी कोण ना। काँग्रेसांतल्यान आयात केल्ले लोक आणि बाकीचे सगळे ज्यांचो कांयच संबंध आयडियोलॉजीशी भारतीय जनता पार्टीच्यान असो आसा। आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्यांनी विनेबिलिटी फॅक्टर पैशेकार आमकां अशें दिसता डेमोक्रेसी ही अशा प्रकारचो गव्हर्नमेंट की ज्या ठिकाणी प्रामाणीक मनीस जो आसा इज्जतदार मनीस जो आसा रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी इन द सोसायटी हे जे आसा अशा प्रकारचे लोक राजकारणांत फुडें हाडपाक जाय अशा प्रकारचो प्रयत्न आमी करूंक सोदतात। दरम्यान लोकसभा निवडणुकीबाबत 19 तारखेच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती वेलिंगकर यांनी दिली। उत्तर गोवा मतदारसंघान नांवां आसा प्रत्येक मतदारसंघात। उत्तर गोवा मतदारसंघान आसा आणि दक्षिण गोवा मतदारसंघान आसा। आणि फक्त आमी लोकसभेचे इलेक्शन लढप हाज्या बद्दल 2 सूर आमचे कडेन आसा। मॅक्झिमम आमचे कार्यकर्ते लोकसभेचे इलेक्शन लढोवंक जाय आमी कित्याक पार्टीचें चिन्ह जें आसा हें गोंयभर पावपाक त्या खातीर आमकां मदत जातली।
आणि आमचो वोट बेस जो आसा तो एकदा ह्या निमतान आमकां आमच्या दोळ्यामुखार येतलो आणि आमकां ताचो फायदो मेळटलो अशा प्रकारचो ओघ जसो आसा तसो आमी ह्या 3 मतदारसंघांचेर कॉन्सन्ट्रेट करूया आता पोटनिवडणूक आणि जी इमिजिएटली मिड टर्म पोल येतलो तातूंत आमी 35 मतदारसंघ जे लढोवया अशें म्हणून जे आमी घोशणा करतात आमी भायर सरल्या ताजेर आमी अदीक कॉन्सन्ट्रेट करचें आणि लोकसभा आमी लढोवची न्ही अशें आमच्या पैकी काही जाणांचे म्हणजे मायनॉरिटी आसात दोग पण तांचें पक्के म्हणणें आसा त्यामुळे एक फायनल मत आमी 19 तारखेक आमची मिटींग जातली आणि त्या 19 तारखेच्या मिटींगेन साधक बाधक चर्चा जावन फायनल निर्णय म्हणजे लोकसभा इलेक्शन लढोवपाचें अशें जर आमच्या कार्यकर्त्यांनी ठोसपणे जर सांगलें जाल्यार आमी कॅन्डिडेटूय त्या दिसा डिक्लेअर करपाच्या अवस्थेन आसतले कित्याक कॅन्डिडेट ऑलरेडी आमचे कडेन आसा आणि तुल्यबल आसा मातब्बर कॅन्डिडेट आसा जे कॅन्डिडेट टक्कर दिवंक शकता आशिल्ल्या इस्टॅब्लिश्ड कॅन्डिडेटां कडेन अशा प्रकारची नांवां आमचे कडेन आसात